नमस्कार. नमस्कार सुहासजी. नमस्कार. काय आहे हे तुम्हीच केलेलं आहे आणि तुम्ही छान निरखून बघताय. हा एक वेगळा प्रवास आहे. तोच प्रवास रंगा येऊये या कार्यक्रमाच्या निमित्ताने दूरदर्शनच्या प्रेक्षकांना आपल्याला समजावून सांगायचं आहे. काय वेगवेगळी चित्रशिल्प आहेत, तुम्ही केलेलं एवढं मोठं म्युरल आहे, ते रोज पाहत होतो येता जाता. मग समजून घ्यायचं होतं कोणी केलंय. तर आमचे मित्र सुहास बौलकर म्हटलं ठीक आहे आपण बोलूया त्यांच्याशी. रंगा येऊये या कार्यक्रमामध्ये तुम्ही या रंगांना कसं बोलतं केलं. शतकानुशतकं आपल्या शैलीदार चित्रसंपदेनं अनेक कलाकारांनी महाराष्ट्राला कला समृद्ध केलंय. त्याच कलाकारांच्या मालिकेतील आजच्या घडीचे आघाडीचे चित्रकार आहेत सुहास बहुळकर. बालपणातच रंगरेषांशी नातं जडलेल्या सुहासजींची चित्रशिल्पकला त्यांच्या अभ्यासू आणि प्रयोगशील वृत्तीमुळे उत्तरोत्तर बहरत गेली. पुण्यात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रकलेच्या शिक्षणासाठी बहुळकरांनी मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. 1975 साली प्रथम वर्गात फाईन आर्ट्सची पदविका घेतल्यानंतर सुहासजी अध्यापक म्हणून जे मध्येच रुजू झाले. पुढे 20 वर्ष ते विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे देत होते. नवीनतेच्या ध्यासामुळेच महाराष्ट्रातील भित्तिचित्र शैली आणि ब्रिटिश अकॅडमी वास्तववादी शैलीचा वापर करून बहुळकरांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली. पोर्ट्रेट अर्थात व्यक्तिचित्र हे बहुळकरांचं खास वैशिष्ट्य. बहुळकरांच्या प्रतिमेतून साकार झालेली वैशिष्ट्यपूर्ण भित्तिचित्र राजा केळकर म्युझियम, नेहरू सेंटर आदी ठिकाणी पाहायला मिळतात. रामायणाचा नैतिक संदेश देणारा चित्रकूट येथील रामदर्शन प्रकल्प सुहासजींच्या कला प्रवासातील महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जाते. नमस्कार. रंगा येईवो. रंगा येईवो या कार्यक्रमात आपणा सर्व रसिकांचे हार्दिक स्वागत. बहुळकर आपल्या सोबत आहेत. तुमचं स्वागत. नमस्कार. मुंबई दूरदर्शन केंद्रातर्फे. आणि या केंद्रातर्फे स्वागत करत असताना गेली अनेक वर्षापूर्वी तुम्हाला नवरत्न पुरस्कार देखील दूरदर्शनकडून दिला गेलेला होता. आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीने घरचे संबंध आपले आहेत दूरदर्शनशी. पण तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी मात्र आजची ही एक वेगळी संधी मी घेतलेली आहे. याचं कारण असं आहे की तुमचं इतकं मोठं काम बघत असताना थोडंसं दडपल्यासारखंही होतं की एवढं मोठं काम एवढ्या छोट्याशा कालावधीत कसं काय केलं असेल तुम्ही. ही एक वेगळी ऊर्जा तुम्हाला कुठून मिळाली असेल. ह्या सावरकर स्मारकाच्या निर्मितीमागचीच भूमिका आणि तिथे या असाव्या वाटणाऱ्या या चित्रांच्या विषयीची भूमिका तुम्ही जरा आम्हाला सांगाल. जरूर. मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकलो. एक त्यावेळेचा काळ सांगतो. सुहासिनी मुळगावकर असताना दूरदर्शनसाठी त्यांच्या कार्यक्रमासाठी चित्रही मी काढून दिलेली होती. वा. तेव्हा माझा दूरदर्शनचा संबंध नवरत्न पुरस्कारापासून नाही आहे, फार जुना संबंध आहे. मी बोलतोय तो काळ 1973, 74, 76 वगैरे. म्हणजे नुकतंच त्यावेळेला दूरदर्शन सुरू झालेलं होतं. मी 1970 पॅरिसला गेलो होतो आणि तिथून आल्यावर विनय आपटेंनी माझी मुलाखत घेतली होती 1971. बरं. त्यानंतर देऊसकरांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने प्रतिभा प्रतिमा कार्यक्रमामध्ये गोरक्षकरांच्या बरोबर मी काही थोडीशी भूमिका बजावली होती. तर हे दूरदर्शनचं जुनं नातं आहे. छान. ह्या दूरदर्शनच्या नात्याबरोबरच पॅरिसचं प्रदर्शन झालं. पण पॅरिसचं प्रदर्शन एवढ्या लहान वयात झालं, तुम्हाला कशा पद्धतीने तिथे जावं लागलं होतं. ते एक असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ फ्रान्स नावाची संस्था होती आणि परदेशी चित्रकार म्हणजे आपल्या भारतातला चित्रकार जावा असं माझ्या वडिलांना वाटलं. तरुण वयात जावा वाटलं आणि त्यांनी प्रयत्न केले म्हणून मी गेलो. आणि सावरकर स्मारकाशी संबंध हा माझा साधारणपणे सावरकर स्मारकाची सुरुवात झाली त्यावेळेला आलेला आहे. मी इथे दादरला जवळच कोहिनूर मिलच्या बाजूला एका चाळीत राहायचो पेईंग गेस्ट म्हणून. आणि तिथे एक दिवशी गोरक्षकर आले आणि मला म्हणले की जयंतराव टिळक तुझ्याकडे येणार आहेत. बरं. त्यांच्याबरोबर पंडितराव बखले नावाचे सावरकर स्मारकाचे पहिले सेक्रेटरी ते होते.
जयंतराव आले, बसले आणि म्हणाले, सावरकर कुटुंबाची चित्र करायची आहेत. बरं. या 3 बंधूंनी देशासाठी फार मोठा त्याग केलेला आहे आणि ते काम तुमच्याकडून करून घ्यायची आम्हाला इच्छा आहे. अरे वा. आणि अशा निमित्ताने माझा सावरकर स्मारकाचा संबंध आला. त्यावेळेला तात्याराव सावरकर, बाबाराव सावरकर आणि नारायणराव सावरकर आणि त्यांच्या पत्नी अशी पोर्ट्रेट हा माझा पहिला संबंध. त्यानंतर सावरकर स्मारकाचं उद्घाटन करायचं ठरलं आणि त्यावेळेला सावरकर जीवन दर्शन त्यात दाखवावं अशी जयंतरावांची कल्पना होती. 30 फूट बाय 6 फूट असा आकार ठरला, कारण 6 फुटापेक्षा रुंद कॅनव्हास मिळत नव्हता आणि हे 2 कॅनव्हासचे तुकडे वापरून केलेलं चित्र आहे. बरं. आणि तो एक विलक्षण अनुभव होता, कारण एवढ्या आकाराचं चित्र आणि एवढी पोर्ट्रेट त्यात करायची. बरं, वेळ अगदी कमी होता उद्घाटनाला, त्यामुळे जयंतरावांनी सांगितलं की तुम्ही कल्पना करा साधारण आणि त्यात व्यक्ती कोणत्या कोणत्या हव्यात ते वाचून मला सांगा, त्यांचे फोटो मी आणून देतो. बरं. पण म्हणजे या चित्रामध्ये त्यांची अपेक्षा काय होती? सावरकरांचं जीवन कळावं. तर याची सुरुवात जी आहे तिथे अभिनव भारताच्या शब्देपासून होते. मागे प्रेरणा दिसते सावरकरांची. त्यानंतर कवी गोविंद दिसतात. मग परदेशी कापडाची पहिली होळी, सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असतानाची. बरोबर. मग लंडनमधल्या सावरकरांच्या ॲक्टिव्हिटी दिसतात आणि त्या सगळ्यामध्ये मदनलाल धिंगरा आहेत, मॅडम कामा आहेत, पुस्तकातनं पाठवलेली पिस्तुलं आहेत. मग अंदमान पर्व येतं. अंदमानमध्ये चापकानी फोडून काढायचे. भिंतीवर सावरकरांनी त्याही परिस्थितीत काव्य लिहिलं आणि वरती बोट दिसते त्याच्यामध्ये सावरकरांनी उडी मारलेली आहे, मार्सेची उडी. कोलू फिरवताना सावरकर दिसतात. मग अंदमानमधनं सुटका झाल्यावर सावरकरांना भेटलेल्या मोठ्या व्यक्ती गांधीजी आणि डॉक्टर हेडगेवार. आणि मग सावरकरांची पतितपावन मंदिराची, सामाजिक सुधारणेची चळवळ, भाषाशुद्धी, सप्तशृंखला सोडण्याचा जो काय त्यांचा प्रयत्न होता, समाज अधिक उन्नत व्हावा, अधिक चांगल्या दर्जाला पोचावं म्हणून. आणि मग सावरकरांचं हिंदू महासभेचं राजकीय जीवन दिसतं, ज्याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत, नारायणराव सावरकर आहेत, मुंजे आहेत, अशा अनेक व्यक्ती आहेत त्या. बरोबर. भाई परमानंद आहेत. आणि मग सावरकरांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर ते शिवाजी पार्कला ज्या घरात राहायचे तिथे हिंदू महासभेचा आणि तिरंगा झेंडा गच्चीवर उभा राहून फडकवला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्याचा आनंद साजरा केला. पण हा देश अखंड स्वतंत्र झाला नाही, पाकिस्तान निर्माण झालं याचं दुःख मनामध्ये त्यांच्या होतं. बरोबर. आणि इथे काही काव्यपंक्ती लिहिलेल्या आहेत, त्या काव्यपंक्तींमधनं त्यांच्या त्या भावना व्यक्त होतात. बरोबर. आणि ज्या सावरकरांनी स्वतःच व्यक्त केल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेला सशस्त्र लढा, तो लढा 1857 पासूनचा तिथपर्यंत. 1857 ते भारतीय स्वातंत्र्यापर्यंतचा. बरं बरं. हे जे पेंटिंग आहे, या पेंटिंगवर 1988 साल असं तुमच्या सहीखाली लिहिलेलं आहे. म्हणजे 1988 पासून ते आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्या सगळ्याचा अभ्यास करताय, व्यक्तिरेखांचा अभ्यास करताय. पण मला तुम्हाला आणखीन मागे न्यायचं आहे. हा अभ्यास सुरू कसा झाला? तुमच्या नजरेमध्ये माणसं टिपायला कशी लागलात तुम्ही, आणि हे साधारण केव्हा घडलं? खरं तर मी लहानपणापासून चित्र काढायला लागलो. सगळीच लहान मुलं काढतात तसं काढलं. आणि मला म्हणजे 4 वर्षाचा असताना मी काढलेलं एक चित्र आहे, झेंडावंदनाचं चित्र आहे. माझ्या वडिलांना चित्रकलेची आवड होती, पण ती जोपासता आली नाही. बरं. आणि त्यांची रंगाची पेटी ब्रश होते घरामध्ये, ती बघून मला हवेत असं मी म्हणलं आणि आजीने मला ती रंगाची पेटी आणि ब्रश दिले. बरं. ते रंग पाण्याने पातळ करतात आणि लावतात हे सुद्धा मला त्यावेळेला माहिती नव्हतं. मी 4च वर्षाचा होतो ना. आणि मग तिने पूर्वी कॅलेंडर यायची, त्या कॅलेंडरच्या मागच्या बाजूला किंवा कॅलेंडरच्या खाली ज्या स्लिप असायच्या तारखांच्या प्रत्येक महिन्याची, तर घरात कागद नव्हता, तिने ती स्लिप फाडून दिली, त्याचा पाठीमागचा भाग माझ्यासमोर ठेवला. आणि मी जे चित्र काढलं पहिलं ते झेंडावंदनाचं होतं. त्यात माझ्या बालबुद्धीप्रमाणे भगवा झेंडा काढला होता आणि त्याच्यामध्ये अशोक चक्र काढलं होतं. अरे वा.
आणि दोन्ही बाजूला माणसं काय असं काहीतरी दाखवलं होतं. पण हे म्हणजे तिथे तुम्हाला तुमच्या नजरेसमोर काही चित्र काढणं आणि मग तुमची ती कला आहे किंवा त्याला स्वारस्य आहे असं वडिलांनी टिपणं आणि मग तुम्हाला पुढे नेणं. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी माझ्या आईवडिलांनी फार परिश्रम घेतले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये असूनही त्यांनी मला चित्रकलेचं सामान देणं, चित्रकारांकडे नेणं, प्रदर्शनं बघायला नेणं, स्पर्धांसाठी पाठवणं, अशा अनेक गोष्टी केल्या. सुहास 4 वर्षाचा असताना त्याच्या आजीला चित्र काढायचं म्हणला. चित्र काढायचं म्हणल्यावर कॅलेंडरचे मागची बाजू असते ती घेतली आजीने. आणखीन चित्र काढ म्हणली, पण रंगाचं त्याला ज्ञान नव्हतं तेव्हा. आजी हिरवा रंग ठेवायची, नंतर मग तांबडा ठेवायची, असं करून त्यांनी एक चित्र तयार केलं की त्या चित्रामुळं त्याचं पुढचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. ते चित्र घेऊन मी एक चित्रकार होते पुण्यातले भयासाहेब ओंकार, त्यांच्याकडे गेलो घेऊन. ते म्हणले, याला जर तुम्ही हे मिळालं, वाव मिळाला तर चांगलं होईल, पण त्यासाठी प्रयत्न करायला लागतील तुम्हाला. आणि तेव्हा शंकर शुक्लीच्या स्पर्धा असायच्या दिल्लीला. त्याच्या अगोदर 4-5 वर्ष मी त्याची जी चित्र काढलेली असायची, नंतर मग व्यासदेव ओंकार, खटावकर सर असं नेऊन दाखवायचं मग मोठ्या लोकांना. शालेय शिक्षण एका बाजूला सुरू झालं, पण दुसऱ्या बाजूला हे चित्रकलेचं सतत माझं काहीतरी सुरू असायचं. शाळा कोणती होती? पेरुगेट भावे स्कूल. मी पेरुगेट जवळच राहायचो सदाशिव पेठेत, आणि पेरुगेट भावे स्कूलमध्ये शिकायचो. आणि मग वेगवेगळ्या चित्रकारांकडे न्यायचे. भैयासाहेब ओंकार आहेत, खटावकर सर होते, श्रीधर फडणीस, गना जाधव, अशा अनेक चित्रकारांच्याकडे लहानपणी वडील मला घेऊन जायचे आणि त्यातून चित्रसंस्कार होत गेला. वा. गोंधळेकर नावाचे जे डीन होते, त्यांच्याकडे भैयासाहेब ओंकार मला माझ्या शालेय वयात घेऊन गेलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांच्याकडे बघितलेलं एक चित्र गौतम बुद्ध ध्यानस्थ बसलेलं, पुढे जाऊन मी त्या चित्राच्या जी शैली आहे किंवा ती जीच कला चळवळ झाली त्याच्यावर संशोधन केलं मी. हल्लीच माझं संशोधन पूर्ण झालं आहे. बरं. पण ते चित्र मी शालेय वयात बघितलेलं होतं. आणि मग वेगवेगळ्या स्पर्धांना न्यायचे मला, आणि मी बालचित्रकार म्हणून प्रसिद्ध झालो. वा. तुम्हाला जर चित्र काढून पाहिजे असलं, अरे माझं सुहास काढणार का चित्र? हो, न काढायला झालं आहे काय की लगेच नावाची जशी बॅग असते तशी आमच्या घरात 2 बॅग असायच्या. सुहास चित्र तयार. ते सांगायचा, तुम्हाला जर पेन्सिल स्केच पाहिजे असली तर आमका टाईम लागेल, वॉटर कलर पाहिजे असलं आमकं लागेल, ऑइल पेंट पाहिजे असलं तर आमकं वेळ लागेल. किती वेळ आहे बोला, तुम्हाला वेळ आहे. सकाळी लवकर उठून स्केचिंगला जायचं आणि तिथं काढायचं चित्र. त्याचा फायदा असा झाला, रस्त्याने येणारे लोक काही त्याला मदत करायचे, असं नाही असं काढ, म्हणजे त्यातनं त्याची हलक्या हलक्या शिक्षणही चालू झालं. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि स्वतःच्या अथक मेहनतीने सुहास बहुळकर खूप मोठं काम करत आले, आजही करत आहेत. त्यांच्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये त्यांची साधना आजही चालू आहे. पुढच्या पिढीला मार्गदर्शक असं अभ्यासपूर्ण लिखाणही चालू आहे. अशा अभ्यासकाचं रंगा येई वो या कार्यक्रमात येणं म्हणूनच आपल्या भाग्याचं आहे. बालचित्रकार म्हणून प्रसिद्ध होताना तुमची व्यक्तिचित्रणं जास्त बाहेर येत होती? आणि काय आहे की चित्र काढायचं म्हणल्यावर झाडाचीही काढायचो, डोंगराचीही काढायचो, घराचीही काढायचो, माणसांचीही काढायचो. पण एक माणसाची साधारणपणे प्रवृत्ती अशी असते की समोर बसलेला माणूस आणि एक लहान मुलगा त्याचं चित्र काढतोय,
म्हटल्यावर सगळ्यांना असं कुतूहल वाटायला लागतं. आणि साहजिकच त्या माणसाचं काहीतरी साधर्म्य आलंय असं वाटलं की ताबडतोब वाहवा सुरू होते. अशी वाहवा वयाच्या 10व्या वर्षी दिल्लीला जाऊनही झाली होती. ती काय होती नेमकी? सांगतो ना, तो गमतीदार प्रसंग आहे. मला शंकर स्विकलीचं बक्षीस मिळालं होतं आणि तो बक्षीस समारंभासाठी वडील मला पुण्याहून घेऊन गेले. त्या बक्षीस समारंभामध्ये त्यावेळचे अमेरिकेचे राजदूत चेस्टर बोल्स ते प्रमुख पाहुणे होते. तर वडिलांची कल्पना अशी होती की त्यांना एक चित्र आपण भेट द्यावं आणि त्यावेळेचे अमेरिकेचे अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचं चित्र त्यांनी माझ्याकडनं काढून घेतलं. मी वयाने लहान, ती चित्राची फ्रेम मोठी, माझ्या अर्ध्या उंचीपेक्षा मोठी असावी. मग ती घेऊन कोणीतरी बरोबर आलं आणि मग ते चित्र त्यांना मी भेट दिलं. म्हणजे ते मला बक्षीस देण्याआधी हे चित्र मी त्यांना भेट देत होतो. वा, हे काहीतरी वेगळं होतं. मग प्रेस फोटोग्राफर आजूबाजूला होतेच सगळे. शंकर स्विकलीची स्पर्धा, प्रसिद्ध स्पर्धा होती फार त्यावेळेला. मग दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या सर्व वृत्तपत्रामध्ये हा फोटो आला. तो बघून ताराबाई साठे नावाच्या खासदार पुण्याच्या, त्यांना आपल्या पुण्याच्या मुलाला बक्षीस मिळालंय हे कळलं आणि त्यांनी मी कुठे आहे हे शोधून काढून वा, त्यांच्या घरी नेलं. त्यांच्या घरीच नाही नेलं त्यांनी, त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींची भेट ठरवली आणि मला म्हणल्या की तू समोर बघून चित्र काढतोस माणसाला, तू काढशील ना मी नेईन तिथे? तर मी लगेच हो म्हटलं. मग ठरल्याप्रमाणे आम्ही इंदिराजींच्या घरी गेलो. सुरक्षा व्यवस्था आत्ता एवढी नव्हती, पण तरी सुरक्षा व्यवस्था होतीच. त्यांचा बंगला, त्याच्या बाहेर एक असं मोठं दालन होतं आणि तिथे भेटायला आलेले सगळे लोक बसले होते. त्याच्यातच आम्ही जाऊन बसलो. ताराबाई आत गेल्या आणि त्या आतमध्ये काहीतरी सांगून आल्या. तर बाकी सगळ्यांना बाजूला केलं गेलं. एक खुर्ची मांडली गेली समोरच्या बाजूला, त्याच्यासमोर एक खुर्ची मांडली गेली आणि मला त्याच्यावर बसवलं. ताराबाईंनी सांगितलं आता या खुर्चीवर बसतील, येऊन बसतील, त्यांचं चित्र काढ. मी आपल्या तयारीत बसलो. माझी उंची लहान होती, ती खुर्ची त्या मानाने उंच होती, तर मी असे पाय हलवत बसलो होतो. इंदिराजी आल्या हे बघितल्याबरोबर माझ्या वडिलांनी माझ्या पायावर हात ठेवले आणि मला हळूच सांगितलं पाय हलवणं बंद कर. मग मी स्केचबुक होतंच माझ्या मांडीवर, पेन्सिल हातात होती. त्या समोर येऊन बसल्या. ताराबाई म्हणाल्या सुहास काढ त्यांचं चित्र. तर मी असं खाली बघत होतो, ते वर बघितलं. वर बघितलं तर इंदिराजींच्या मागच्या बाजूला त्यांचा एक बॉडीगार्ड मिलिटरीमधला एक सरदारजी होता. त्यांनी फेटा बांधलेला, मिशा दाढी, अत्यंत देखणा आणि छातीवर सगळे ते लेबल्स आणखीन मेडल्स वगैरे लावलेली. मी वर बघितलं तेव्हा मला तोच नजरेत भरला आणि त्याचं चित्र मी काढलं. म्हणजे इंदिराजी तुमच्या समोर समोर त्या बसल्या होत्या आणि मी समोर बघत होतो आणि त्याचं चित्र काढत होतो. आजूबाजूला सगळे अस्वस्थ झालेले, माझे वडील अस्वस्थ, ताराबाई अस्वस्थ. इंदिराजींना काहीच माहिती नव्हतं. ते चित्र मी पूर्ण केलं आणि झालं असं म्हणलं. इंदिराजींच्या ते लक्षात आलं. झालं हा शब्द बहुतेक कळला असावा आणि त्यांच्या कानावर गेला असावा. हे मागचे तर अस्वस्थच होते. त्या उठून आल्या आणि असं माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी वाकून बघितलं. मग माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणलं बेटा मुझे दाढी कब से आ गई. मग ताराबाई ज्या अस्वस्थ झाल्या त्या म्हणल्या की तू आज गंमतच केलीस. मग घरी घेऊन गेल्या. एक इंदिरा गांधींचा फोटो दाखवला मला आणि म्हणलं ह्याच्यावरनं काढशील का, तुला नवीन रंग, नवीन ब्रश आणून देते. मग आम्ही कॅनॉट प्लेसला गेलो. तिथे रंगाच्या दुकानातनं रंग घेतले, ब्रश घेतले, ऑइल पेपर घेतला, एक पुठ्ठा घेतला तो लावायला आणि मग त्या फोटोवरनं मी चित्र तयार केलं. दुसऱ्या दिवशी परत इंदिराजींच्याकडे. पण खऱ्या अर्थाने तुमचं पोर्ट्रेटचा एक
श्री गणेशा वेगळ्या अर्थाने तिथे झाला असं मला वाटतं. खरं. पण तुमच्या डोळ्यामध्ये भरणारी माणसं तुम्ही चित्रित करत होतात, हो. हे जास्त महत्त्वाचं होतं. म्हणजे त्याच्यानंतर तुमचं पॅरिसला प्रदर्शन झालं, हा प्रवास झाला, वडिलांचं तुम्हाला सहकार्य होतंच, पण तुमच्यामध्ये ही जी अभ्यास करण्याची वृत्ती, एखाद्या समोर माणसाला बघितल्यानंतर त्याला उतरावं, त्यातला नेमकेपणा काय पकडता तुम्ही? खरं सांगायचं तर चित्रकाराला व्यक्ती असो किंवा झाड असो किंवा दरवाजा असो किंवा खिडकी असो, प्रत्येक आकाराला एक वैशिष्ट्य असतं. आणि ते वैशिष्ट्य काय आहे हे त्याच्याकडे नजर टाकताच ओळखणं आणि ते आपल्या हातामधून, आपल्या माध्यमामधून ते उतरवणं, याला चित्रकला म्हणतात. अडगळीत पडलेल्या दुर्लक्षित पण अतिशय महत्त्वाच्या चित्रांचा शोध घेऊन त्यांचं जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी सुहास बहुळकरांनी खूप परिश्रम घेतले आहेत. म्हणूनच काही जुनी चित्र आज जपली गेली आहेत आणि अभ्यासकांना त्यांचा उपयोगही होत आहे. माणसाचं चित्र काढलं तर पोर्ट्रेट म्हणतात, निसर्गाचं काढलं तर लँडस्केप म्हणतात, वस्तूंचं काढलं तर स्टील लाईफ म्हणतात आणि एखाद्या प्रसंगाचं काढलं तर प्रसंगचित्र म्हणतात. ह्या सगळ्याची वेगळ्या पद्धतीने जर रचना केली तर त्याला कॉम्पोजिशन म्हणतात. यासोबतच दुसरा एक प्रकार असा असतो की आपण काहीतरी हेतूनी चित्र काढतो. म्हणजे आता लोकमान्य टिळकांचं मी राष्ट्रपती भवनमध्ये केलेलं आहे. ते चित्र हे एक व्यावसायिक व्यक्तिचित्रण आहे. बरं. कारण ही समाजाची गरज भागवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या व्यक्तींची आदर्श म्हणून पोर्ट्रेट लावली जातात. बरोबर. तर ते व्यावसायिक व्यक्तिचित्रण आहे. म्हणजे चित्रकार हा स्वानंदासाठीही चित्र काढतो आणि व्यवसायासाठीही करतो. व्यवसायासाठी जेव्हा करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये व्यक्तिचित्रण असतं, निसर्गचित्रण असतं, प्रसंगचित्रण असतं आणि त्याच्याचबरोबर म्युरल असतात. खाली जे म्युरल आहेत त्या म्युरलची संकल्पना जी आहे ती भारताचा सशस्त्र लढा, स्वातंत्र्यासाठीचा लढा आणि त्याच्यातली महत्त्वाची व्यक्तिमत्व. हे म्युरल करण्यासाठी निलेश ढेरे नावाचा माझा प्रमुख शिल्पकार सहकारी होता. आणि संजय कुंभार नावाचा एक त्याच्या मदतीला एक तरुण शिल्पकार होता. खालचं जे काम आहे ते टीम वर्क आहे. सुहासजी, या सगळ्या प्रवासामध्ये मी तुमच्याशी बोलतोय, तुमचा बायोडेटाही वाचला मी. माझ्या एक लक्षात आलं की तुमची एक वेगळी अभ्यासवृत्ती आहे. त्या अभ्यासातून तुम्ही संशोधनाकडे वळलात. तर हे नेमकं सुरुवात कशी झाली आणि त्याचा फायदा आम्हाला पुस्तकातून तर दिसतोच आहे, पण सुरुवात महत्त्वाची आहे. कारण एक चित्रकार आपल्या चित्रात रंगात बुडालेला असतो, त्याला वेगळ्या पद्धतीने बदललं तुम्ही. ते कसं बदललं? खरं तर त्याची सुरुवात येणं चित्रातनंच झाली आहे. हो. म्हणजे आता पोर्ट्रेट करायचं म्हणलं, व्यावसायिक व्यक्तिचित्र, टिळक असो, गांधीजी असो, सावरकर असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, कुणाचंही व्यक्तिचित्र करायचं म्हणल्यावर मला एक सवय लागली किंवा ती सवय मला लावली इथे दादरला समर्थ आर्ट सर्व्हिस म्हणून आहे. हो, गुरुजी बंधूंचं. आणि गुरुजी बंधू आणि मी बरोबर शिकलो. त्यांचे वडील हरिभाऊ गुरुजी, अफलातून व्यक्तिमत्व. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊकी, म्हणजे मी शिकत असतानापासूनचं आहे, ते न दादरच्या लायब्ररीमधनं चरित्र आणायचे आणि इतर कुणालाही वाचायला न देता मलाच वाचायला द्यायचे. बरं. त्यामुळे मी अनेक चरित्र वाचली. मग व्यक्तिचित्र करायचं असल्यावर चरित्र वाचावं असं मला आपोआप वाटू लागलं. आणि ते वाटल्यावर मला त्याचा फायदा हा लक्षात आला की चरित्र वाचल्यावर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे अनेक फोटो असतात, त्याच्यातनं कुठला फोटो निवडायचा हे आपोआप स्पष्ट होतं. त्यानंतर दुसरा प्रसंग म्हणजे माझ्यावर 1985च्या दरम्यान, त्यावेळेला मी जेजेत नोकरीला लागलो होतो. नोकरीला म्हणजे काय करत होतो? शिक्षक होतो मी, शिक्षक. जेजेमध्ये. बरं. हां, आणि त्याच्या आधी विद्यार्थी असतानाचं एक सांगतो की विद्यार्थी असताना माझी बॅच ही 1970 साली नवीन कोर्स सुरू झाला, त्याची पहिली बॅच. बरं. आम्हाला कलेचा इतिहास आणि सौंदर्यशास्त्र असे 2 विषय होते.
तर कलेचा इतिहास हा विषय साहजिकच आहे की कलावंताला तो जाणून घेणं आवश्यक आहे. पण तो इतिहास हा शब्द लागला की हो, नाही, पण तो मुळामध्ये विषयच नव्हता अभ्यासक्रमात. आम्ही फार सुदैवी त्या दृष्टीने की आम्हाला कलेचा इतिहास हा एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवला गेला. आणि दुसरं सौंदर्यशास्त्र हा विषय तो प्राध्यापक संभाजी कदम आम्हाला शिकवायचे. आणि ते अभ्यासक्रमाचा जो काय भाग आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे त्यापेक्षा एवढं काही सांगायचे की ते राजहंसासारखं निरक्षीर विवेके तू, बरोबर. ते जे वचन आहे त्याप्रमाणे आम्हाला अभ्यासक्रमाचं काय आहे वेचून वेचून घ्यायला लागायचं. पण त्यातून आमची म्हणजे एक आकलन शक्ती जी आहे ना ती प्रचंड वाढली. आणि ती वाढली ती अशा पद्धतीने की आम्हाला सौंदर्यशास्त्र शिकवताना ते मर्ढेकरांची कविता पण सांगायची आणि कान पण शिकवायचे. बर, भरत मुनीसोबतच स्वतःचंही सौंदर्यशास्त्र सांगायचे. क्या बात आहे. आणि मग हा कुठे चुकला, तो कसा चुकला वगैरे अशा ज्या काही गोष्टी गमती जमती सांगायचे, गाऊन दाखवायचे, पेटी वाजवून दाखवायचे. आणि त्यातून आमचे एक प्रकारे काय आकलन शक्ती वाढली. चेष्टा करायचो आम्ही खूप, म्हणजे मी तर नकलाच करायचो कदम सरांच्या, उत्तम नकला करायचो. हो, साधारण कसे करायचं? अहो त्याचं काय आहे समजलं का? भले भले सांगून गेलेत पण कदमांनी जे काय सांगितलंय ते लक्षात ठेवा. मर्ढेकरांची कविता म्हणून दाखवताना जरा नीट ऐका. मर्ढेकरांची कविता आहे, गणपतवाणी बिडी पिताना चावा याचा उगीच काडी आणि म्हणे की या जागेवर बांधीन माडी बांधीन माडी. सुहासजी, मी आभार मानतो तुम्ही आमच्या फील्डमध्ये आला नाहीत त्याच्याबद्दल, कारण आम्हाला ॲक्टिंगसाठी हे फील्ड सोडलं नाही तर तुम्ही नाही हो, इथेही कसलं acting करणार? इथेही तुम्ही बाजीच मारली असती. पण कदम सरांनी एक विलक्षण अशी दृष्टी दिली. त्यावेळेला चेष्टा करायचो, पण आज कदम सरांची आठवण निघाली की आम्ही सगळे विद्यार्थी काही भरतो. कारण त्यांनी अत्यंत निरपेक्षपणे आमच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून प्रयत्न केले, जे जेतल्या सगळ्याच शिक्षकांनी केले. एक माझी अपॉइंटमेंट झाली तेव्हाचा प्रसंग सांगतो. 1975 डिसेंबर महिना, आणि मला पत्र आलं. आणि ते पत्र येण्याआधीची छोटासे प्रसंग सांगतो की मी पास झालो फर्स्ट क्लासमध्ये आणि काहीतरी स्कॉलरशिप घ्यायची किंवा मला सोफाया कॉलेजमध्ये चव्हाण म्हणून तिथे प्रिन्सिपल होते, त्यांनी तू नोकरीला इकडे ये, तू लेक्चरर म्हणून जॉईन हो वगैरे असं सांगितलेलं. तर माधवराव सातवळेकर आणि शंकर पळशीकर हे आमचे डीन, त्यांनी मला निरोप पाठवला आणि भेटायला बोलवलं. तर त्याप्रमाणे मी गेलो. ते दोघेही जण केबिनमध्ये बसलेले होते सातवळेकर सरांच्या, आणि मला विचारलं पुढे काय करणार आहात. तर मी आपलं सांगितलं स्कॉलरशिप मिळाली तर बघणार, नाही तर मग सोफायाला बोलवले. शहाणे आहात, जे जेत अर्ज करा, पोस्ट डिक्लेअर झाली. मला काहीच माहिती नव्हतं. अर्ज कसा करतात माहिती आहे? म्हटलं नाही, मला काही माहिती नाही. काही आणलेत का बरोबर कागद पेन वगैरे? मी माझी झोळी जे ठेवलेली, पीएला बोलवलं, म्हटले कागद घ्या, पेन घ्या आणि अर्ज कसा लिहायचा हे यांना सांगा आणि तो अर्ज सबमिट करून घ्या. आणि माझी जे निवड झाली. तर पळशीकर सरांना मी निवड झाली हे सांगायला गेलो, आणि त्याच दिवशी ते रिटायर झाले अशी ऑर्डर आली होती. आणि तो एक प्रकारे शॉक होता, म्हणजे कदाचित एक्सटेन्शन मिळेल असं वाटत असावं वगैरे, मला कल्पना नाही काही. पण ते सगळे धांदलीत होते. काय असं त्यांनी विचारलं. अत्यंत तीक्ष्ण नजर, बंदुकीतील गोळी सुटावी तसे येणारे शब्द, आणि प्रचंड दरारा होता त्यांचा. तर मी घाबरत घाबरत, सर ऑर्डर आली आहे, तुम्ही बोलवलं होतं ते, बसा. ते उभेच राहिले आणि मी खुर्चीत बसलो. माझ्याकडे असं रोखून बघितलं, हात पुढे केला, कॉंग्रॅच्युलेशन्स दिले
आणि म्हणले रिमेंबर वन थिंग, नेवर यूज नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन, बी अ शेल्ड फॉर द इन्स्टिट्यूशन. त्यांनी त्या दिवशी दिलेला हा जो काय संदेश आहे, मंत्र आहे, किंवा एक जीवन ध्येय सांगितलं त्यांनी मला. मी जे जेमध्ये शिकवलं, 20 वर्ष शिकवलं, 1995मध्ये रिटायर झालो. पण मी जे जेचा संग्रह सांभाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न आजही करतो. बरं. आता आपला जो प्रश्न होता की संशोधन, आता या अशा गोष्टींमधून आपण शिकत जातो ना. हे संशोधन तुम्ही जे काही केलं त्या संशोधनाच्या पलीकडे जाऊन एक क्युरेटिंग नावाचा एक चित्रांच्या जतनाचा, संवर्धनाचा एक भाग असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही एक वेगळा लढा दिलेला आहे. तो म्हणजे कुठे कुठे सुरुवात पेंटिंग्स सांगतो. पडलेली आहेत, इथे पेंटिंग्स ती कोणाची आहेत हेही माहीत नाही काही लोकांना. पण ही पेंटिंग्स जमवणं, त्यांचा संग्रह करणं, ती योग्य पद्धतीने ठेवणं, याच्यासाठी तुम्ही अनेक लढा दिलेला आहे असं मी मगाशी म्हटलं, ते योग्य आहे. तुम्ही या संदर्भात रवींद्र नाट्य मंदिरमधली सातवळेकर गुरुजींची, आणखीन देऊसकरांची चित्र, नंतर पणशीकरांचं चित्र, ही चित्र कुठेतरी धूळ खात पडलेली होती, त्यांना तुम्ही बाहेर काढलं. तसंच जे जेमध्ये अनेक चित्रांचा साठा, जे विद्यार्थ्यांचा, गोल्ड मेडलिस्ट असलेल्यांचा तोही साठा, तो असाही कुठे पडलेला होता. त्याच्यासाठी तुम्ही केलेलं काम जे आहे ना, ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. त्याची सुरुवात म्हणाल तर 1976मध्ये बाबूराव सडवेलकर जे जेचे डायरेक्टर, आणि त्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज होता डीनचा. ते मला म्हणले की आपल्याकडे कपाटांमध्ये चित्र पडून आहेत आणि त्याची निवड करायची आहेत, पुसायचे आहेत, साफ करायचे आहेत आणि वर्षभर लावायचे आहेत. हे काम तू करशील का? मी उत्साहाने हो म्हणलं. आणि एक दिवस रविवारी, म्हणजे रविवारी 1976मध्ये ते म्हटले आपण जेजेत जाऊया. मी सकाळी जेजेत पोचलो. बाबूराव सडवेलकर त्यांच्या घरून पोचले. पिऊन हजर होता. कुलूप उघडून दिलं त्यांनी आणि बाबूराव सडवेलकर आणि मी असे दोघेच जण आतमध्ये गेलो. आतून कडी लावली, कुलूप आतमध्ये ठेवलं आणि पिऊनला सांगितलं, बागवे तू जा, संध्याकाळी हा किल्ली तुला आणून देईल. बिल्डिंगमध्ये शिरलो, वरच्या मजल्यावर गेलो आणि तिथे कपाट त्यांनी आतनं चाव्या आणल्या, कपाट उघडलं आणि एक कप्प्यातली चित्र काढली आणि मला दाखवायला सुरुवात केली. म्हणले हे जे जेमध्ये विद्यार्थी असताना काढलेली चित्र आहेत. साधारणपणे 1880-85 पासूनची चित्र आहेत. 1880-85 पासूनची. बाप रे. आणि त्यांनी त्यातलं एक चित्र आल्यावर मला सांगितलं, हे आबालाल रेहमानांनी काढलेलं चित्र आहे. काय सांगताय? आबालाल रेहमान. कोल्हापूरच्या दरबारचे शाहू महाराजांनी ज्यांना चित्रकार नेमलं होतं असे कलावंत. फकीरासारखे जगले पण विलक्षण काम करून गेले. मग त्यांनी मला सांगितलं कसं करायचं, चित्र उचलायचं कसं, जुने कागद आहेत, ठेवायचं कसं, पुसायचं कसं, वाचायचं कसं. ते भिंग घेऊन आले होते, मला ते भिंग दिलं. आणि मग एका कागदावर लिहायचं कसं, यादी करायची आणि सगळं कपाटात ठेवून कुलूप लावून ती किल्ली जागेवर ठेवून मग जायचं. मला एक 2-3 तास त्यांनी समजावून सांगितलं, ते निघून गेले. मग मी एकटाच काम करत बसलो. त्या अख्ख्या इमारतीमध्ये मी एकटा होतो. तो विलक्षण अनुभव होता.
संध्याकाळ झाली, अंधारून आलं. जिथे कपाटं ठेवली होती तिथे वरांड्यातनं उजेड येत होता. ज्या वेळेला मी खाली उतरलो त्यावेळेला जिन्यात इतका अंधार होता की मला काहीशी भीती वाटली. एक काहीतरी भय दाटून येतं ना, तसं झालं. पण त्याच्याबरोबर आज आपण काहीतरी विलक्षण शिकलोय आणि करतोय याचाही आनंद होता. आणि तो आणि ते जास्त भय आपोआप निघून गेलं. वा. क्षणभर वाटलं ते. आणि त्यामुळे मला चित्र जपावीत ही जाणीव झाली. त्यानंतर केळकर म्युझियमच्या मस्तानी महालाचं काम माझ्यावर सोपवलं 1985-86च्या दरम्यान. आणि त्यावेळेला जुने वाडे, मस्तानी ही बाजीरावची पत्नी, समज प्रेयसी असा आहे पण ती पत्नी आहे दगो गोडसेंनी सिद्ध केलेलं आहे. तर मस्तानी आणि बाजीराव यांचं प्रेम, तो जो दिवाणखाना आहे राजा केळकर म्युझियममधला, तिथे दाखवायचं, तिथे चित्र कशी असावीत. तर मला लहानपणी पेशवेकालीन चित्र वाड्यांवर भिंतीवर वगैरे बघितलेली आठवत होती. बाजीरावचा काळ म्हणजे पेशवाईच्या सुरुवातीचा काळ. त्या काळी गेरूच्या रंगावर पांढऱ्या रंगाने चित्र काढली जायची आणि काळ्या रंगात आरेखन केलं जायचं. बरं. पुण्यात तशी चित्र होती पूर्वी, बघितलेली आठवली. पण पुण्यातले नष्ट झाले होते. मग बाबूरावांनी मला वाई, सातारा, पैठण अशा अनेक ठिकाणी जा म्हणून सांगितलं. तिथेही कुठेतरी संशोधनाची जाणीव झाली असणार. मस्तानी महालाचं काम करण्यासाठी तिथे विषय कुठले घ्यावेत आणि त्या विषयाची मांडणी कशी करावी, भित्तिचित्र करताना त्याची मांडणी कशी करावी, त्याचं लेखन कसं असावं, यासाठी जो अभ्यास केला त्या अभ्यासामधून जुनी वाड्यांची चित्रांची शैली कळली. जे मधली चित्र जी सांभाळत होतो त्याच्यामधून जे स्कूल ऑफ आर्टचा इतिहास कळत गेला. आणि ह्या दोन गोष्टींचा फायदा जो काय माझ्या आयुष्यामध्ये झाला आहे तो दोन रूपांनी आलेला आहे बाहेर. एक माझी चित्र, वाडा संस्कृतीवरची चित्रमालिका, आणि दुसरं माझं संशोधन, अभ्यास आणि लेखनाकडे मी फार उशिरा वळलो. पण तुम्ही इंग्रजीमध्येच डायरेक्ट लिहायला लागला होतात काही? नाही, मी मराठीतच लिहिलं. पहिल्यांदा माझा पहिला जो लेख आहे तो 1975-76 मध्ये रुची दिनकर गांगलांनी सुरू केलेलं. आणि त्यावेळेला जे मध्ये एक सेमिनार घेतला होता. तर बाबूराव सडवेलकरांनीच मला सांगितलं की याचा वृत्तांत लिही. बरं. तो माझा पहिला लेख. त्याच्यानंतर 86 सालपर्यंत परत काही नाही, लेखन नाही. मी गाईड करायचो विद्यार्थ्यांना, काही विचारायला आले तर शंका समाधान करायचो, पण मी हातात पेन घेऊन कधी लिहिलं नाही. गंमत म्हणून सांगतो, माझी पत्नी ती जेची स्टुडंट, ती माझ्यापेक्षा एक 3-4 वर्ष ज्युनियर. तिने लेखन त्या काळात सुरू केलं होतं. आणि कला समीक्षा ती त्यावेळेला पेपरमध्ये करत होती, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता याच्यामध्ये. आजही ती लेखन करते. पण माझं लेखन हे 1976 रुचीमध्ये लिहिलेला वृत्तांत सेमिनारचा, ओरिफा नाव होतं त्याचं. त्यानंतर 86 मध्ये ज्या वेळेला मस्तानी महालाची म्युरल केली त्यावेळेला दिलीप करंबेळकर त्याची ओळख होती. आणि तो विवेकमध्ये काम करायचा किंवा संपादक होता असं काहीतरी. तर तो माझ्या मागे लागला की सुहास, तू केळकर म्युझियममध्ये काम केलंस, काय अनुभव होता? तर मी त्याला जे सांगत गेलो गमती जमती, म्हणजे काकांच्या गमती असतील, कामाच्या गमती असतील, तो म्हणला की लेख लिही. मग त्याच्यातून लिखाणाला तो लेख लिहिला.
आणि मग तसंच तुम्ही त्यांनी दिलेल्या एका संदर्भ ग्रंथाचं संपादन केलं. ते नंतर खूप म्हणजे आता हे 86 साली तो लेख लिहिला. बरोबर. मग 2006 मध्ये आधी मधल्या काळात चित्रकूटचं काम झालं. रसिका हो, चित्रकूटमध्ये श्रीराम दर्शन नावाचं एक वेगळं दालन केलेलं आहे, ज्याचं काम सुहास बहुलकरांनी केलेलं आहे आणि ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. 1995 मध्ये मी जे मधली नोकरी सोडायचा निर्णय घेतला. 20 वर्ष मी जे शिकवत होतो. मला असं वाटलं की आता आपण आपला देश फिरावा, चित्र काढावीत आणि मी हा निर्णय घेऊन टाकला की आपण जे सोडणार. त्याच दरम्यान पु ल देशपांडेंना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी नानाजी देशमुख आले होते आणि नानाजी देशमुखांचं नाव हे पुलंचीच निवड होती. बरोबर. तर नानाजी त्या काळामध्ये चित्रकूटमध्ये काहीतरी एक राम जीवनाचा नैतिक संदेश दाखवणारं करावं अशी कल्पना त्यांच्या डोक्यात होती आणि ते चौकशी करत होते देशभर. अनेक कलावंतांना भेटत होते. बरोबर. तर मुंबईत आल्यावर त्यांनी विद्याधर निमकर चतुरंग प्रतिष्ठानचे त्यांना विचारलं की मला एका आर्टिस्टचं नाव आणि पत्ता हवा आहे. नाव काहीतरी त्यांनी ऐकलं असावं. उसका नाम सुहास बहुलकर आहे. तर विद्याधर आणि मी लहानपणी पुण्यामध्ये एकाच वाड्यात राहायचो, म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही लंगोटी यार. तर विद्याधर म्हटलं वो तो मेरा लंगोटी यार है. पटकन तो बोलून गेला. तर नानाजी म्हणले उसे मिलना है क्या, हम मिल सकते हैं. मग घरी फोन आला. हे साल होतं 95 आणि नानाजी देशमुखांबद्दल ऐकलेलं मी किंवा दत्तप्रसाद दाभोळकरांनी प्रकाश वाटा म्हणून एक पुस्तक लिहिलेलं, त्याच्यामध्ये नानाजींवरचा फार सुंदर लेख आहे. तो लेख वाचलेला. विद्याधर मला म्हटलं की नानाजींना तुझ्याशी बोलायचं आहे, नानाजी देशमुखांना. हो. मला नानाजी लक्षात आलं नाही पटकन. नानाजी देशमुख म्हणल्यावर म्हणले त्यांना भेटायचं आहे तुला. म्हटलं सांग ना, येतो, कुठे यायचं आहे. तर म्हटले थांब, नानाजीच बोलतील. आणि नानाजींकडे फोन दिला. नानाजी म्हणले कि बहुलकर जी मैं आपको मिलना चाहता हूँ. तो मतलब आप बताइए मैं कहाँ आना है, आ जाऊँगा. आपके बारे में मैं जानता हूँ, प्रकाश वाटा पड़ा है. तो बोले नहीं, काम मेरा है तो मैं आपके पास आऊँगा. बर. आणि नानाजी माझ्या घरी आले आणि मग मला विचारलं की आप क्या करते हैं. तो मतलब मैं चित्रकार हूँ, जे में पढ़ाता था, अभी जे छोड़ रहा हूँ. तो मतलब आप क्या करोगे. तो मतलब मैं देश घूमूंगा, चित्र निकालूंगा. तो मतलब उस चित्र का आगे क्या होता है. मतलब प्रदर्शनी होती है, उसमें से बिकते हैं, कुछ पैसा मिलता है, जिंदगी चलती रहती है. तो बोले आपकी कला सिर्फ अमीर लोगों के लिए है. क्या आपको नहीं लगता कि इस देश की सामान्य से सामान्य जनता के लिए कुछ करें. तर मी एकदम हडबडून गेलो, मला काही कळलंच नाही काय बोलतायत ते. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली कि मेरा एक सपना है. चित्रकूट में राम वनवास काल में 11.5 साल रहे. ये मान्यता है, ये इतिहास है. और राम का मंदिर बनाने के बजाय मैं वहाँ एक प्रेरणा स्थल बनाना चाहता हूँ, जिससे लोगों को राम जीवन से प्रेरणा मिले. वाह. हे वर्णन करत ते गेले आणि मी त्यांच्या स्वप्नात केव्हा सामील झालो मला माहिती नाही. त्यानंतर 5 वर्ष 8 महिने 27 दिवस रामदर्शनचं काम सुरू होतं. मुंबई, पुणे आणि चित्रकूट अशा 3 ठिकाणी. वाह. तो एक विलक्षण अनुभव होता. छान.
आता मगाशी जो धागा होता की संशोधन अभ्यास तो पुन्हा इथे जोडला गेला. जोडला गेला, पण तिथे अभ्यासक होते. हम्म, हम्म, हम्म. अभ्यासकांची टीम होती आणि ते प्रसंग सांगायचे. आणि माझा प्रश्न असायचा की अमुक प्रसंगात रामाचं वय किती, सीतेचं वय किती, लक्ष्मणाचं वय किती. तर स्वाभाविकेनं चित्र काढायचं म्हणल्यावर तर त्या अभ्यासकांमधले एक अभ्यासक माझ्यावर एवढे चिडले, कैसे कमबख्त इंसान हो, भगवान की कोई आयु होती है. म्हटलं चित्र में दिखाना है तो आयु बतानी ही पडेगी. मग आमचं जोरात भांडाभांडी झाली. नानाजींनी ती मीटिंग संपवली. नंतर कधीही ते अभ्यासक दिसले नाहीत मीटिंगला. मग राम शेवाळकर आले आणि राम शेवाळकरांनी तिथीच्या आधारे वय काढून दिली आणि त्याप्रमाणे मग रामदर्शन प्रकल्प केला. इट्स अगेन अ टीम वर्क. वा. रामदर्शन हा किती चित्र आहेत तिथे? तिथे 37 प्रसंग आहेत. 37 प्रसंग आहेत. प्रसंग आहेत आणि ते 3 माध्यमात केलेत. नानाजींनी मला निवडायचं कारण त्यांनी हे सगळं सांगितल्यावर आमची जी मीटिंग झाली दुसरी, हम्म, हम्म. त्यात मी म्हटलं, नानाजी आपको अगर इसे अच्छी तरह से करना है तो इसमें चित्र, शिल्प, रिलीफ और डायरामा ये चारों प्रकारों का उपयोग करना चाहिए. हम्म, हम्म. हे सांगितल्यावर ते म्हणजे डायरामा म्हणजे काय. तर मग त्यांना थोडक्यात सांगितलं की डायरामा ये गणपति उत्सव में जो दृश्य बनाए जाते हैं उसका ही एक बहुत ही अच्छा और आदर्श रूप यानी डायरामा. मग डायरामा कुठे आहेत विचारलं तर आधी मी नेहरू सेंटरमध्ये केलेलं होतं डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये. म्हटलं तिथे बघायला मिळतील. तर नानाजी लगेच माझ्या घरनं तिकडे गेले आणि त्यांनी ते काम मला द्यायचं ठरवलं. माझ्याचकडनं करून घ्यायचं असं सांगितलं. बरं. आणि मग चित्रकारांची, शिल्पकारांची एक टीम गोळा करून, तरुण चित्रशिल्पकारांची, त्याच्यामध्ये मी एकटाच लग्न झालेला. बरं. आणि मग आम्ही काम सुरू केलं. 5 वर्ष 8 महिने 27 दिवस काम चाललं. त्या सगळ्या अडचणींमधनं हे काम उभं राहिलं. हा एक अत्यंत वेगळा अनुभव आहे. आणि देशामध्ये सगळ्यात मागासलेल्या जागेत झालेलं हे काम. आणि तिथे आता लोक वारंवार भेट देतील असं ठिकाण. लाखो लोक जातात. अजूनही त्याचं पुस्तक पण निघालेलं नाही आहे चांगलं. दूरदर्शनच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक वेगळी माहिती अजून द्यायची आहे. जसं त्यांना नवरत्न पुरस्कार मिळालेला होता, त्याचप्रमाणे ज्या चतुरंगसाठी त्यांनी डिझाईन केलेली ट्रॉफी होती तीही त्यांना कालांतराने जीवन गौरव पारितोषिक म्हणून मिळालेली आहे. आणि याबद्दल त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांचं कामच इतकं बोलकं आहे की अगदी लहानपणापासून, जसं शंकर विकलीपासून जी सुरुवात झाली ते आत्तापर्यंत अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. पण त्याबरोबरीने टिळक विद्यापीठाची त्यांना डिलीट देखील मिळालेली आहेत. पण त्यांनी डॉक्टर सुहास बहुलकर असं कधी लिहिलेलं नाही आहे. कारण त्यांचं संशोधन हा विषय असला तरी त्यांनी संशोधन कामातून दाखवलेलं आहे, त्याबद्दलची त्यांना डिलीट मिळालेली आहे. तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि या पलीकडे तुमची जी कुटुंब वत्सलता आहे, तुमची जी अर्धांगिनी आहे, जी स्वतः चित्रकार आहे, चित्रकारितेवर लिहिते, तिची काही पेंटिंग्स आणि या संदर्भात काही सांगू शकाल? नाही, साधनानी चित्रकारिता कमी केली आणि तिने कॉलेजमध्ये असतानाच लिहायला सुरुवात केली. बरं. आणि महाराष्ट्र टाइम्स लोकसत्तामध्ये ती कला समीक्षक म्हणून लिहित होती. त्यानंतर वेगवेगळ्या मासिकांमधनं, वेगवेगळ्या साप्ताहिकांमधनं असं सातत्याने तिने लेखन केलेलं आहे. बरं. आणि दुसरं सगळ्यात मोठं काम म्हणजे मी नोकरी सोडणं असो किंवा मी महिनोन-महिने बाहेर राहणं असतो किंवा वेड्यासारखं एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन काम करणं असो, तिने कायम साथ दिलेली आहे. कारण घर तिने सांभाळलं म्हणून हे होऊ शकलं. अर्थातच. त्यांची पत्नी साधना बहुलकर स्वतः चित्रकलेची विद्यार्थिनी असून त्या उत्तम कला समीक्षक आहेत.
चित्रकलेविषयी अभ्यासपूर्ण लेखन त्यांनी केलं आहे. त्यांचं सुहास बहुलकरांविषयीचं काय मत आहे ऐकूया. सुहासची आणि माझी ओळख जे स्कूल अपार्टमध्ये झाली. जे स्कूल अपार्टला मला वाटतं मी लास्ट इयरला होते, तो शिकवायला असताना ही मैत्री आमची खूप वाढत झाली. त्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. लग्नाचा निर्णय घ्यायला मात्र आम्ही भरपूर वेळ लावला आणि शेवटी एकदा तो निर्णय झाल्यावर 1984मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो. सुरुवातीचं मला आठवतं आहे की आम्ही मालाडला राहायला गेलो, ते वन रूम किचनमध्ये होतं. सुरुवातीला 6 महिने आमच्याकडे गॅस नव्हता. या सगळ्याला तोंड देत दोघांनी आम्ही भरपूर मेहनत केली आणि आवडीच्या गोष्टीत जीव ओतून काम करणं हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. मी संसार सांभाळत ते केलं. कलेतली मतं पटत नाही असं होत नाही, पण त्याकडे बघण्याचा काही अप्रोच वेगळा असतो. त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वेळावरून कधी कधी हे होतं की मला असं वाटतं माझी कामं संपत नाहीत किंवा काही असेल की अशामुळे भांडणं जरूर होतात, पण आम्ही 10-15 मिनटात त्याच्यावर ओव्हरकम करतो. मला काही जरी त्याच्यात मुख्यतः मला अशा वेळेला त्याच्याकडून जो गायडन्स असतो तो लेखनात नसतो, पण लेखनापेक्षा मला नेहमी असतं की हे माझा विषय मी घेतला आहे आणि याच्याकरता मी कुठली पुस्तकं रिफर करू. आमच्याकडे फारसे डॉक्युमेंटेशन किंवा पुस्तकं खरंही नाहीच आहेत. छोटंसं काही आपल्याला एक विधान करायचं असेल तर ढेर सारे रेफरन्स शोधावे लागतात. तर ती मदत मला मात्र सुहासची नेहमी झालेली आहे. बहुळकरांनी चित्रकारीच्या बरोबरीनेच चित्रकला विश्वाशी संबंधित द बॉम्बे आर्ट सोसायटी, आठवणीतले अनुभवलेले, चित्रकार गोपाळ देऊसकर, कलावंत आणि माणूस, आयुष्याची मौल्यवान माती, शिल्पकार करमरकर अशी पुस्तकंही लिहिली आहेत. महाराष्ट्रातील कलाकारांच्या कोश निर्मितीत त्यांनी संपादकाची भूमिका बजावली आहे. चित्रकार, व्यक्तिचित्रकार, कला अध्यापक, अभ्यासू लेखक, प्रयोगशील कलाकार अशा भूमिकेतून कला क्षेत्रात वावरणाऱ्या चतुरस्त्र चित्रकार सुहास वसंत बहुळकर यांना कलारत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. आपण सुहास बहुलकरांना काही चित्रकारिता करतानाही बघायचं आहे आपल्याला, त्यामुळे आपण त्यांच्या स्टुडिओत जाऊया आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं काम जे त्यांनी केलेलं आहे तेही पाहूया. चला, रंगा येईल. वयाच्या 4थ्या वर्षी सुरू झालेली सुहास बहुळकर यांची रंगयात्रा गेली 60 वर्ष अव्याहत सुरू आहे, ज्यात अभ्यास, शोध, जतन, संवर्धन आणि स्वांत सुखाय रंगबेळ अशा या रंगकर्मीला रंगा येईवोचा मानाचा मुजरा.